आपण मस्त फ्रेश वगैरे होऊन आवरून वगैरे जंजिरा किल्ला बघायला जातो. आता आपण उद्या किल्ल्याच्या तिथे पोहोचलो आहे. तो किल्ला तिथे पाठीमागे आहे. इथे समोर तिकीट घर आहे. त्या तिकिटातून तिकीट घ्यायचं. इकडे पुढे ती बोट थांबतात. त्या बोटमध्ये बसायचं आणि त्या किल्ल्याकडे जायचं. आत्ता आपण आलोय. आत्ता वाजले 11च्या सुमारास मी आलोय. इथे गर्दी वगैरे काहीच नसते. 10 वाजता जर आलं तर तुम्हाला काहीच गर्दी भेटणार नाही. सो आम्ही चाललोय. पप्पा अथर्व सगळे तिकीट घ्यायला गेले. तिकीट घेतलं की आता शाळेची पोर आली बघा. त्या साईडला तो किल्ला आहे. किल्ला बघायला जायचं वगैरे घेऊन झालेले आहे आपले. आता आपण बोटच्या ठिकाणी चाललेलो आहे. बोट आता आम्ही जंजिरा किल्ला बघायला. हा आणि बघतो म्हणजे कसा आहे किल्ला काही सांगतो. ओके आम्ही फक्त जंजिरा छत्रपति शिवाजी महाराज के डैमेज थे वो मुगल थे जो पनालगढ़ पे बेरा डाल के बैठे थे और ये सिद्दीक जोहर जिन्होंने ये किला बांधा ये साउथ अफ्रीका से तो अपने भारत के. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्य सामील केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकही लढाईत प्रवाह स्वीकारला नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही. किल्ल्यावरती आपल्याला उजव्या साईडला दर्गा दिसते जी 5 फूट उंच आहे आणि ही दर्गा सिद्दी जोहर यांनी बांधलेली आहे. हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली. किती 20 बापरे 22 वर्ष लागली बांधायला. 20 ते 22 वर्ष हा किल्ला बांधायला. हा बघा तरी कोणी जिंकलं नाही हा किल्ला. मामी पूर्णपणे थंड आहे म्हणून येथे दारूगोळा ठेवला. तसेच या पूर्ण लांब अशी तोफ आहे जिला कलाल बांगडी म्हणून ओळखली जाते. तब्बल हिचं वजन 12 टन असून ही 6 किलोमीटर पर्यंत रेंज आहे. जंजिरा किल्ल्यामध्ये फायनली आता आमचा गड किल्ला बघून झालेला आहे. सो आम्ही आता रिटर्न परत बोटीमध्ये जातोय. छोट्या बोटीमधून मोठ्या बोटीमध्ये. हे खूप डेंजर यार गड. इकडं चालायचं पण ऊन पडायचा. हे बघा झालंय. त्या छोट्या बोटीतनं जायचं मोठ्या बोटीमध्ये. किल्ला कसा वाटला? पण मज्जा आली ना मम्मी. खूप मज्जा आली. आता मी किल्ला वगैरे सगळं फिरून आलो आणि आता मी जेवायला परत आमच्या इथे आलोय. सो या हे बघा हॉटेल. इथून एंट्री केली. इथे पाठीमागे बघू बापरे मग काय. आणि इथे पाठीमागे जेवायला. सो इथे सगळे आम्ही जेवायला आलोय. खूप भूक लागली खूप. आईस्क्रीम खायला आलोय. छान छान छान. कोणती कोणती आईस्क्रीम आहे?
तुम्हाला. हा आहे मुरुड बीच. सो आता आम्ही मस्त एन्जॉय केला, भिजलोय वगैरे छान. आता आम्ही आवरायला निघतोय. आता आवरून आम्ही पुण्याच्या दिशेने निघणार आहोत. सो खूप मज्जा आली. एन्जॉयच्या नादामध्ये मी व्हिडिओज वगैरे सुद्धा नाही काढले, त्यामुळे फोन नव्हता माझ्याकडे. सो हे एन्जॉयच्या नंतरचं आहे. पुढे आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट घरी. सुट्टी संपली आता. बाय बाय कोकण. हा असा प्रकारचे बीच, मुरुड बीच खूप छान आणि स्वच्छ बीच आहे. मज्जा आली. वन डे रिटर्नसाठी ओके, बट मी रेकमेंड करेल वन डेसाठी कधीच कोकणात येऊ नका. कारण की कोकणात आलं की कसं एन्जॉय, बीच एन्जॉय करायला खूप छान वाटतं. त्यामुळं प्लीज वन डेसाठी येऊ नका. यायचं असेल तर एक दिवसासाठी या, खूप भारी वाटतं. ओके. सो आता आमचं सगळं आवरून वगैरे चेकआउट वगैरे करून आम्ही आता चाललेलो आहे गाडीत बसून. आम्ही चेकआउट करून सगळे आता घरी चाललेलो. आम्ही घरी चाललो आता. पुढे आल्यावरती आम्ही एका हॉटेलवरती थांबून मस्त चहा कॉफी पिले, नाश्ता वगैरे केलं आणि परत आम्ही आमच्या प्रवासाला. बट स्वीट ट्रिप खूप छान झाली. फॅमिली बरोबर एन्जॉय करायचं एक वेगळीच मजा असते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.